खालून पण वाजलाय त्याच्याकडून बसत नाही. नाही मारणार का? हे सगळं वाजलंय. कांदीन भाजलेले आहे. खाली पायाचा टाका. नाही व्हिडिओ आहे ओपन असतं विदाउट ड्रेसिंगचा. दादा आपलं नाव काय? गोविंदा पांडुरंग फिरते. कुठे राहतात? विल्लाळा. विल्लाळा तालुका भुसावळ, हां. जिल्हा जळगाव. बरं मला एक सांगाल की आपल्यासोबत दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी जी घटना झालेली आहे हो. त्या घटनेच्या संदर्भात आपण काय सांगाल? गव्हाचा वावर चेटत होता मी. हां. तिकडून वारा आला. बरं जे शेत होतं ते आपलं स्वतःचं होतं का? नाही नफ्याचा होता. नफ्याचं होतं. बटाईने केलेलं होतं. हा. बरं मला एक सांगाल की या आपल्यासोबत जी घटना झाली आहे 10 तारखेला काय सांगाल त्याच्या संदर्भात? आपला गव्हाचा वावर चेटत होता मी. वाटवीनं मला घेरलं हां. आणि ते पेटत दूर गेलं. बरं बरं. म्हणजे वाऱ्याचा वेग तुमच्याकडून होता, पश्चिम दिशेला होता. पश्चिम दिशेला होता. जे शेत होतं त्या शेतामध्ये आपण काय लागवड केलेली होती? गहू पेरेल होता. गहू पेरलेला होता. गहू काढून टाकलेला होता का? हो. मग आपण जे काय पेटवण्यासाठी गेले होते? गव्हाची काळ. गव्हाचे जे केर कचरा वगैरे खालचा तो पेटवण्यासाठी गेले होते. बरं पेटवल्यानंतर म्हणजे हवेचा रोख तुमच्या दिशेने होता का? वेगवान पश्चिम दिशेने होता. आपण म्हणजे बरं या जी आग होती या आगीने पेट घेतला आणि आपण भाजले गेले आहेत. आपण किती टक्के भाजलेले आहेत? मी 90%. 90% भाजलेले आहेत. आणि अजून कोण भाजले गेलेले आहेत? बैल भाजलेला आहे. बैल जवळपास किती टक्के भाजलेला आहे? 80. बरं त्याची किंमत किती असेल बैलाची? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. बरं हे जे आपल्याला आपण एक चांगल्या प्रकारे भाजले गेलेले आहेत तर आपल्यासोबत ही घटना झालेली आहे आणि अतिशय एक वाईट अशी घटना झालेली आहे. बरं आपली शासनाकडे रास्त मागणी काय? शास्त्र मागण्याकडे हां. आपली मागणी अशी आहे की जे घटना झाली ती घटना अरे बापरे शासनाने आपली मान्यता करावी. काय मागणी आहे तुमची शासनाकडे? आपली भरपाई शासनाकडून मिळाली पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे. बरं.